ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात आज चौकशी करण्यात येणार आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेली 3 सदस्यीय चौकशी समिती आता ससून रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे। या समितीमध्ये अध्यक्ष डॉक्टर पल्लवी सापळेंसह डॉक्टर गजानन चव्हाण आणि डॉक्टर सुधीर चौधरींचा समावेश आहे। हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल घेताना त्याच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीचे सॅम्पल घेऊन फेरफार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हरनोळ यांना अटकही या प्रकरणामध्ये करण्यात आली आहे। आता आज या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात होतीये। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर आहेत। पुण्यातल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून निलेश, काय नेमके तपशील? ही चौकशी समिती आता चौकशीसाठी दाखल झाल्याचं कळतंय। त्रिसदस्यीय समिती आहे। नक्कीच या ठिकाणी जे समितीचे अध्यक्ष आहेत पल्लवी सापळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर त्यांच्या सोबत जे 2 अधिकारी आहेत ते नाही आहेत। काही वेळामध्ये ते अधिकारी पोहोचतील। चव्हाण आणि जे अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। चौधरी आहेत ते अजून आलेले नाहीयेत, मात्र सुरुवातीलाच मॅडम या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मॅडम काही वेळातच या ठिकाणी पाहणी करतील। सर्वात आधी ते ससूनचे डीन आहेत त्यांना भेटणार आहेत। त्यानंतर ज्या ठिकाणी ब्लड सॅम्पल घेतले जातात त्या विभागामध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहेत। त्यानंतर ते अहवाल सादर करतील। मात्र या सगळ्यांमध्ये त्यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत, जे अंबादास दानवे आहेत त्यांनी जे त्यांच्यावर आरोप केलेले आहेत त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे की मी शासनाचे प्रतिनिधी आहे, त्यामुळे मी त्यांच्या आरोपांना उत्तर देऊ शकत नाही। त्यांनी प्रशासनाला विचारावं असं त्यांनी ठामपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि आता जो ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणाचा जो अहवाल आहे किंवा त्याची तपासणी आहे त्या तपासणीला मॅडमच्या मार्फत या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे। ठीक निलेश, या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आपल्याकडून तपशील वेळोवेळी जाणून घेत राहू। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्या बरोबर होते। तर पल्लवी सापळे, डॉक्टर पल्लवी सापळे या त्रिसदस्यीय समितीच्या अध्यक्ष आहेत आणि चौकशीसाठी पुण्यातल्या ससून रुग्णालयात आता दाखल झालेल्या आहेत।